माडांच्या बागेआड लपलेले सुंदर कॉटेजेस, स्वप्नांच्या नगरीत घेऊन जाणारा निर्मळ समुद्र किनारा. आणि या निसर्गरम्य ठिकाणी घालवलेले निवांत क्षण. स्वागत आहे तुमचे स्वर्गीय कोकणाच्या आणखी एका भटकंतीमध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल भटकी कोकणीमध्ये. कसे आहात सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन भटकंती तुमच्यासाठी. माझ्या मागचा नजारा बघून काय वाटतंय? असं वाटतंय ना की मी गोवामध्ये आहे, पण हा एवढा सुंदर समुद्रकिनारा गोव्यातला नसून आपल्या कोकणामध्ये आहे. आणि हे हिडन जेम आपल्या वेंगुर्ल्यामध्ये एक लहानसं गाव आहे. आणि हा जो मागचा समुद्रकिनारा आहे ह्याचं नाव आहे पागारीवाडी बीच. आणि या प्रायव्हेट बीचवर हे बेलंदरा बीच होम वसलेलं आहे. तर इथली आज मी तुम्हाला सफर करवणार आहे. इथली संध्याकाळ कशी असणार आहे, इथलं जेवण कसं आहे आणि इथे कसं यायचं, या सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि हां, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे. चला तर आता आपण इथली सफर करूया. बेलांतरा बीच फ्रंट हे रिसॉर्ट वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावात आहे. इथे जर ट्रेनने यायचे असेल तर कुडाळ हे जवळचे स्टेशन आहे. आणि तिथून इथे येण्यासाठी रिक्षा किंवा एसटी पकडावी लागते. सागरी महामार्गावरून खवणे बीच रोडच्या फाट्यावर वळलो. अखेर पार्किंगच्या लोकेशनवर पोहोचलो. पार्किंग पासून पुढे थोडे अंतर चालत जावे लागते. वाडीतल्या वाटेवरून पुढे आलो. गेटमधून आत शिरल्यावर लाल चिऱ्यांची वाट होती आणि एका बाजूला काजूची बाग होती, तर दुसऱ्या बाजूस अथांग समुद्राचा सुंदर नजारा होता. या गेटमधून जाताना असे वाटले जणू आम्ही आता स्वप्नांच्या नगरीत प्रवेश करणार आहोत. इथे खूप मस्त वारा सुटलाय आणि समुद्राच्या लाटांची गाज इथपर्यंत ऐकू येते. मस्तच आहे जागा. आता आधी तुम्हाला आमचं कॉटेज दाखवते.
एक गोष्ट मला इथे आवडली. इथे यांनी झाडांना धक्का न देता बांधकाम केलं आहे. कॉटेजच्या बाल्कनीला बोटीचा आकार दिला आहे आणि तिथून थेट समुद्राचा असा सुंदर नजारा दिसतो. हॅलो मित्रांनो, आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे आणि कोकणात आल्यावर जर मासे नाही खाल्ले तर केलंच काय. आणि आता मी तर याच्यावर चांगला ताव मारणार आहे. आणि असा सुंदर नजारा, हा सुंदर नजारा आणि हे अस्सल कोकणी जेवण एवढं जर आपल्याला मिळालं तर आणखी काय पाहिजे. चला आता जाऊया आपल्या इथल्या प्रायव्हेट बीचची सफर करायला. या कॉटेजमधून बाहेर पडताच या पायऱ्या थेट आपल्याला बीचपर्यंत घेऊन जातात. इथे मस्त रिलॅक्स करायला त्यांनी छान हॅमॉक्स पण लावले आहेत. हॅलो मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही हा प्रायव्हेट बीचचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि जर मला हे सांगायचं की या रिसॉर्टमध्ये जर तुम्ही राहिलात तर इथे ना तुम्हाला हा प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस मिळतो. हा फक्त इथे ज्या रिसॉर्ट आहे म्हणजे इथे जे गेस्ट आहेत ना त्यांच्यासाठीच आहे. तर मी तुम्हाला दाखवते इथला नजारा कसा आहे. आता ॲक्च्युली थोडीशी ओहोटी झाली आहे त्यामुळे इथलं पाणी सगळं थोडं आत गेलेलं आहे आणि थोडे खडक बाहेर आलेत. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा लिटरली इथलं म्हणजे असं निळशार आणि असं थोडं हिरवं ग्रीन असं मिक्स कलर येत होता पाण्याचा आणि तळ इतका सुरेख दिसत होता ना, म्हणजे त्यातले खालचे मासे सुद्धा दिसत होते. ते आम्ही ॲक्च्युली शूट नाही करू शकलो, पण मी प्रयत्न करेन उद्या सकाळी जर मला ते शूट करता आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता हे पाणी बरंचसं आत गेलेलं आहे तरी पण इथला नजारा कसा आहे मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या बीचची एक वैशिष्ट्य सांगू तर मग ह्याच्या एका बाजूला म्हणजे आता इथे माझ्या मागे पूर्ण हा समुद्र किनारा आहे. बघा एवढूसा लहान हा प्रायव्हेट बीच आहे आणि हा पूर्ण आपण एन्जॉय करू शकतो. आणि ह्याच्या मागच्या बाजूला जे आहे ना हे बघा, ही पूर्ण अशी ना नारळीची बाग आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, पूर्ण अशी नारळांची बाग आहे. इथे या बाजूला वर आपले कॉटेजेस आहेत आणि ही पूर्ण इथे अशी एका बाजूने पसरलेली बाग आहे नारळांची. तिथे समोर खडकांमध्ये एक काका फिरतायत आणि ते असं ना हातामध्ये एक छोटंसं भांडं घेऊन फिरतायत. आम्हाला असं वाटतंय की ते खुबे पकडण्यासाठी आलेत. तर मी प्रयत्न करते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि ते काय करतात त्यांना जरा विचारूया आपण. चला सोबत तुम्ही पण. काय शोधतात काय तुम्ही? हे बघा कालवं आहेत, कालवं. अच्छा. हे बघा अशी फोडलेली आहे, तुम्हाला तिथे जवळपास दिसली असती. हा. हे बघा इथे कालवं कालवं फोडलेली आहे. बघा हे बघा अशी असतात. हे बघा दगडाला, हे बघा तुमच्या बाजूला पण तिकडे पण बाजूला खाली पण. अच्छा अच्छा. हे हा असं असं दगडाला असतं ते. खायला कसं असतं हे? हे बघा आतमध्ये तुम्हाला हे बघा आतमध्ये अशी असतं ते. बघा अरे वा, जबरदस्त असतं. जबरदस्त आहे. खायला कसं बनवतात त्याला? आपण मटण वगैरे कसं बनवतो हा. तसंच बनवायचं. अच्छा. हो.
ही अशी पाणी असते ना, त्या पाण्याच्या साईडला त्यांना पाण्याची जास्त गरज असते, त्यावेळी त्यांची वाढ होते. अच्छा अच्छा हा, ही अच्छा. आणि पाणी पाटी गेल्यानंतरच तुम्ही पाणी काढता? गेल्यानंतर ती दिसणार नाही, ते दिसणार नाही. दिसणारच नाही. असे. आणि त्याच्यावरती शेवळी पण असते, ते दिसत नाही कधी कधी. असे ढाकण असते ना, कपची असते बघा. हे बघा. हे असे दिसणार पण नाही बघा, अशी असतात हे बघा. अच्छा, ते खूप बारीकीने बघायला बघावं पडणार लागते, ते. कुठे असतात काय असतात. आम्हाला तर कळणार पण नाही, नाही. नाही. आणि हे काय आहे? हे फिरता येते काळावलं? हे ते आम्ही ते वेगळं म्हणतो प्राणी, ते नाव घेतं तर खरं वाटते ते कसं आहे ते. ते आतमधून फक्त असे पाय दिला ना तर वाईट वाईट असते, पण त्याला खाज येते भरपूर. हा. त्याला खाजोळी म्हणतो आम्ही. अच्छा, खाजोळी म्हणतात त्याला? हा, त्याला खाज येते. ते बघा अशी कालवा असतात ते बघा. हा हा हा. तरी किती भेटत असेल तुम्हाला? तरी मी 150 फोडली, 100-150 फोडली. केवढ्या वेळात? तरी पाऊण तासात फोडली. अच्छा, पाऊण तासात. हो. अरे बापरे. फक्त ते माहिती पाहिजे कुठे म्हणजे पण कसं तुम्ही असणार, हे खडकाला डेलीचं कुठे. काम आहे काय? डेली? नाही 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 नाही. आजच झालं, वर्षातून एकदा दोनदा असं. एकदा दोनदा. हो, अच्छा. किंवा कोके आणतो, कुबे कोके पण असतात. खुबे खुबे. हा. हा, ते पण असतात. अच्छा अच्छा अच्छा. दाखवलं असतं. ते पण जबरदस्त असतात. भारी भारी. हे आता फक्त आजच्या जेवणासाठी हे फक्त? आजच्या जेवणापुरतं. हे फक्त कसं असते माहिती, अशी अमावस्या वगैरे झाली ना, हा. वर्षातून एक हे 2-4 दिवसच भेटतात, नाही तर भेटत नाही कालवही. अच्छा, असं पण आहे यांचं? बाकीच्या दिवशी फोडलात ना तर हे पाणी काळं दिसणार, दुधासारखं दिसणार ते मग टेस्ट नाही त्याला? नाही नाही नाही. त्या ह्याच्यामध्ये ते त्या प्लेटमध्येच फोडले पाहिजे असं असते. अरे वा. काल अमावस्या झाली ना परवा दिवशी. हा हा हा. हा, त्यामुळे ते आता ते आले दिसायला. ठीक आहे, चालेल. चांगली माहिती दिली तुम्ही. थँक्यू सो मच. क्षितिजावर लालसर सोने उधळले, सूर्य मावळतीला हळूच झुकले. लाटांच्या कुशीत किरण विसावले, आभाळाने संधिप्रकाश उरात साठवले. दिवसाचा निरोप घेत रात्र जवळ येते, समुद्र साक्षीला गूढ कथा सांगते. त्या क्षणी काळ थांबावा वाटे, संध्याकाळ मनात कायमची राहते. चला आता तुम्हाला रात्रीचा नजारा दाखवते. खूप छान दिव्यांची सजावट केली आहे त्यांनी, झाडांना पण लाईट्स लावले आहेत. आणि मी आता इथे डेकवर जाते. इथे इतका छान गार वारा सुटलाय ना, आणि पूर्ण लाटांचा एवढा आवाज येतोय. आता आपण जाऊया डायनिंग एरियाकडे. डायनिंग एरियाचं पण सजावट खूप छान केली आहे. म्हणजे असं गोव्यामध्ये कसे शॅक्स असतात तसं वाटतंय अगदी. आणि वारा तर अगदी बेफाम सुटलाय, खूप छान वाटतंय. इथे डायनिंग एरियामध्ये त्यांनी अशी बैठक मांडली आहे. आरामात मस्त मांडी घालून जेवू शकतो निवांत. इथून आपल्याला प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे ना, त्यामुळे रात्री पण बीचवर आपण जाऊ शकतो आणि निवांत वेळ घालवू शकतो वाळूत बसून.
आणि काहीच घाबरण्याचं कारण नाही, हे अगदी सेफ आहे इथला बीच. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आमचा सकाळचा नाश्ता झाला आहे आणि नाश्ता उरकून चेकआउटच्या आधी आम्ही थोडं बीचवर फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत. आणि इथे ना एक मस्त गंमत मी पाहिली आहे, मी तुम्हाला दाखवते. जसं हे बघा, माझ्या मागे हा समुद्र किनारा आहे, ठीक आहे, आणि ह्याच्या बरोबर समोरच्या बाजूला, ह्या बाजूला एक ना छोटासा झरा वाहतोय. म्हणजे मी इथे जे स्टाफ आहे त्यांना विचारलं ना, तर ते म्हणाले की पावसामध्ये इथे प्रॉपर धबधबा वाहत असतो. म्हणजे इथून धबधब्याचं पाणी जाऊन समुद्राला मिळतं आणि इथून समुद्राचं पाणी येतं. आहे ना भारी. थांबा, मी तुम्हाला आता तो धबधबा ना जवळून दाखवते कसा दिसतोय तो. आता तिथे धबधबा एवढं पाणी नाहीये, पण झरा छोटं छोटं पाणी वाहतंय तिथे, दाखवते थांबा. हे बघा, आम्ही आता जवळ जातोय त्या झऱ्याच्या. आता तर अगदी थोडं थोडंच पाणी आहे, पण मी असं फक्त इमॅजिन करते की पावसामध्ये किती भारी वाटत असेल इकडे. मस्त आहे. अरे वा, अजून देखील थोडं थोडं पाणी वाहतच आहे. छान आहे ना. छान होता ना तो झरा. आता ना मी इथे फिरते. काल तुम्हाला मी सांगितलं होतं ना की दिवसामध्ये इथला पाण्याचा रंग मस्त निळाशार आणि हिरवा असा दिसतो. तर मी तुम्हाला आता दाखवते. आणि तळ देखील दिसतो पाण्याचा. मी तुम्हाला दाखवते आता कसं दिसतंय ते नजारा. हॅलो मित्रांनो. तर आता नेहमीप्रमाणे व्लॉगचा कठीण पार्ट आहे. आम्ही आता इथून चेकआउट करणार आहोत आणि ह्या एवढ्या मस्त निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही आता इथून निघणार आहोत. या जागेबद्दल सांगायचं झालं तर जागा खरंच खूप छान आहे. लोकेशन तर इतकं अप्रतिम आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि यांची हॉस्पिटॅलिटी पण खरंच खूप छान आहे. इथले जे स्टाफ आहेत काम करणारे सगळेच खूप मदतशीर आहेत आणि आपल्याला अगदी घरच्यासारखं ते ट्रीटमेंट देतात. आणि खरंच खूप पोलाईट आणि मस्त आहे. जेवण पण अतिशय सुंदर आहे. बुकिंग साठीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. कॉस्टिंग कसं त्यांचे सीझन प्रमाणे फ्लक्च्युएट होत असतात, त्यामुळे मी कॉस्टिंग बद्दल काही सांगत नाहीये इथे. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मज्जा आहे. बाय.